होली फायर जॉईन करण्याच्या अगोदरचं लाईफ कसं होतं, नंतरचं कसं आहे? हा, पहिली गोष्ट तर मी हे सांगेन, म्हणजे पहिल्यांदा मला रेकी हे फक्त ऐकूनच माहिती होतं. मला माहिती नव्हतं की ह्याच्यामध्ये काय असतं काय नाही. पण जेव्हा मी हा क्लास जॉईन केला तेव्हा मला म्हणजे काही गोष्टी लक्षात आल्या. आणि पहिली म्हणजे नाही का, जसं तू हिलिंग वगैरे शिकवलं सगळं, हं. तर त्या पद्धतीने मी करते. आणि म्हणजे आता मला असं हे होतं की मी कधी करायला बसतीये. म्हणजे मला नाही का असं तलब होते की नाही आपल्याला त्याला चहाची किंवा ऍडिक्शन टाईप. कॉफीची वगैरे. हा, तर तसं होतं की म्हणजे नाही केलं तर असं वाटतं की नाही, आपलं आज काहीतरी म्हणजे हा, सुटलंय. चुकल्यासारखं. शक्यतो होत नाहीये तसं, मी हा करतेच आहे. किती पण वेळ झाला ना रात्रीचा, रात्री हा. म्हणजे उशीर जरी झाला झोपायला तरी पण मी ते केल्याशिवाय झोपत नाही. येस म्हणजे येस. तेवढं करते. आणि सकाळी सुद्धा मला वेळ भेटला तर मी करतेच. गुड गुड अ, गुड. हा. आणि म्हणजे माझ्यामध्ये पण बरेचसे चेंजेस मला वाटतायत. अ, हा हळूहळू होत आहेत. अजून अजून हा. सुरुवात आहे माझी. सुरुवात आहे. त्याच्यामुळे पण चेंजेस आहेत भरपूर. आणि माझं पण आता म्हणजे नाही का, बऱ्याचशा गोष्टी मी मनाला लावून घ्यायचे ना, तर त्या आता सोडून देते. म्हणजे बऱ्याचशा म्हणजे लेट ऑफिसमध्ये गो म्हणा करायला किंवा हा, ते ते होत नव्हतं ऍक्च्युली माझ्याकडून, पण ते आता व्हायला लागले. म्हणजे म्हणजे आपोआपच होतंय ते. इझिली म्हणजे नाही का, एकदम. चल जाऊ दे. काही नाही वाटत आहे मला. कोणी पण काही हे केलं तरी असं काही वाटत नाहीये. अरे वा, छान. आणि जर भरपूर तुला काय चेंजेस. सांगावीशी वाटेल की ज्यांना हे क्लास करायचा हा आहे किंवा जे नाही करत आहेत, नाही का, फीज बघून म्हण किंवा काहीतरी कारण असतील त्यांचे, मग त्यावेळेस तुला काय सांगायचं त्या लोकांसाठी? मला तर हे सांगायचं की प्रत्येकाने केलंच पाहिजे. म्हणजे करावंच अशी हम्म. हे आहे. म्हणजे जसं मला म्हणजे मी केलं आणि मला फायदा मिळतोय त्याच्यापासून, तसं सगळ्यांना मिळालं पाहिजे. आणि पहिली गोष्ट ही माहिती झाली पाहिजे की आपण म्हणजे दुसऱ्यांना जे देतो तेच आपल्याला भेटत असतं. येस हे सगळ्यांना पहिली गोष्ट माहिती. आणि ह्याच्यातूनच आपल्याला ते कळतंय येस. की म्हणजे दुसऱ्यांना आपण जे देतो ते पहिलं आपल्याला 80% मिळतं आणि मग दुसऱ्यांना ते 40%च भेटतं. येस 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 येस. त्याच्यामुळे त्याने प्रत्येकाने हा कोर्स केला पाहिजे. आणि म्हणजे तू घेतली असं अमाऊंट, म्हणजे ती एकूण एक पैशाची वसुली आहे म्हणजे झाली ना. झाली असं वाटतं. थँक म्हणजे ते उलट कमी वाटतं की बाबा आपण एवढं मोठं गोष्ट शिकलोय आणि मग त्या मानाने काहीच नाहीये. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तेच मला तेच बघायचं होतं की तुम्हा लोकांना शिकलात मग त्याच्यातला फरक जाणवतोय तुम्हाला, ह्याच्यासाठी मी खरं खूप ग्रेटफुल आहे. आणि अजून काही एक्स्ट्रा तुला ह्याच्यातनं फरक वाटतोय का अजून, म्हणजे ह्या रेकीमधनं की हा, जे हे ह्याच्या अगोदर नाही मी करू शकत होते, आता त्या गोष्टी मी करू शकते? हा, वाटतोय. म्हणजे आता कॉन्फिडन्स आलाय की ह्या गोष्टी होणारच आहेत माझ्याकडून. हम्म. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत मनामध्ये, पण त्या म्हणजे सांगू नाही शकत मी. पण म्हणजे त्या होतीलच आता. म्हणजे मला कॉन्फिडन्स आलाय की त्या होणारच आहेत माझ्याकडून. हम्म. बरोबर. तुला तुझ्या अस्तित्वाची जाणीव झाली, क्रिएटर आहेस म्हणून. झाले. हा. आणि महत्वाचं म्हणजे खरंच मला असं वाटतं की ते रोजच्या रोज करावंच. म्हणजे तलबच होत, म्हणजे असं तलब झाल्यासारखं होतंय ते की नाही केलंच पाहिजे. हो. कारण ते त्या गोष्टींची बेनिफिट्स तुला भेटतायत तर म्हणून ती हा, तलप होते म्हणजे. भेटतात. आणि महत्वाचं म्हणजे खरंच खूप शांत शांत असं वाटतं म्हणजे ते केलं. आणि महत्वाचं म्हणजे मी सकाळी जेव्हा उठायचे ना, तेव्हा असं पेन होतं इकडे. हा. मी जसे संध्याकाळी मी हिलिंग करून झोपतेय ना चक्रात, हम्म. तर सकाळी उठताना असं एकदम रिलॅक्स वाटतं. एकदम म्हणजे असं काय मोकळं मोकळं वाटतं. असं काही नाही, कुठे पेन फ्रेश. नाही किंवा काही नाही. एकदम पूर्ण फ्रेश वाटतं. असं खूप छान वाटतं. पेन वगैरे काही होत नाही आणि पूर्ण झोप वगैरे पूर्ण होते आणि व्यवस्थित झोप लागते. चालेल, झोपेची थँक्यू. क्वालिटी वगैरे. हा ना. हा. ऍक्च्युली काय होतंय की तू तुझं स्ट्रेस लेवल रिलीज करून झोपतेस ना, हम्म. दिवसभराचं जे काय आपलं ताणतणाव चालू असतं ते रिलीज करून झोपते, म्हणून तुला सकाळी एवढं छान वाटतं. हा, खूप फ्रेश वाटतंय. म्हणजे थँक्यू. पहिल्यामध्ये आणि आता मध्ये म्हणजे शरीरामध्ये पण बदल जाणवत आहेत अक्षरशः. येस येस. हम्म. थँक्यू 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 सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. एंजल ब्लेस यू ऑलवेज. आणि ह्या असंच तुझ्या गोष्टीसाठी लाईफ तुला मध्ये खरंच खूप थँक्यू, खूप थँक्यू. 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 मला मी तर आहे, माझ्यापेक्षा जास्त शंकर बाबांचे धन्यवाद. कारण त्यांच्यामुळेच तुम्ही लोक आहात. मी म्हणते जसं की रेकी चूज करते तुम्हाला लोकांना, तुम्ही इथे येऊन शिकवणं किंवा मी तुम्हाला शिकवणं हे पूर्णपणे तिचं हे क्रेडिट आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हे एक मिनिट.